हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुरभी निकम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आपल्या कॅप 3 साठी जे ऑप्शन फॉर्म आहे तो भरलेला आहे आणि आपल्याला उत्सुकता होती ती म्हणजे त्या रिझल्टची. आजची तारीख आहे, त्या दिवशी आपला हा रिझल्ट तो डिक्लेअर करण्यात येणार होता आणि आत्ताच एक नवीन अपडेट आलेली आहे की हा जो आपला कॅप राऊंड 3 च्या सीट अलॉटमेंटचा रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे. तुम्ही कॅप 1 आणि कॅप 2 प्रमाणे कॅप 3 मध्ये सुद्धा सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन लॉग इन केल्यानंतर मी एक तुम्हाला साईट डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या साईट वरती जाऊन तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख तिथे टाकायचे आणि तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आणि कॅप 3 ची जी प्रोसेस होती ती आपला लास्ट राऊंड होता या पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मध्ये. आणि ह्या राऊंड नंतर कोणताही कॅप राऊंड्स होणार नाहीयेत, डायरेक्टली स्पॉट राऊंड्स होणार आहेत. जर तुम्हाला स्पॉट राऊंड थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती चेक करत राहा की काय डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे स्पॉट राऊंड साठी. आणि त्या दिवशी त्या कॉलेजमध्ये ऑफलाईन उपस्थित राहणं खूप गरजेचं असतं आणि तिथे तुमचं ऍडमिशन होऊ शकतं जर तुम्ही त्यांच्या कट ऑफ मध्ये एलिजिबल झालात तर. तर आता सध्या आपल्याला ज्या रिझल्टची उत्सुकता होती तो रिझल्ट आलेला आहे. कॅप 3 ची जी अलॉटमेंट आहे ती आलेली आहे. तुम्ही आत्ताच जाऊन त्या साईट वरती चेक करा. आणि आपल्या सर्वांना खूप छान कॉलेजेस भेटलेले आहेत आणि यापुढे आपली जी गोल्डन जर्नी आहे ती स्टार्ट होणार आहे. या गोल्डन जर्नी बद्दलच मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की या पुढचे जे ऍडमिशनचे प्रोसेस आता आपली झालेली आहे आणि यानंतर जे आपलं कॉलेज लाईफ आहे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा ते कॉलेज लाईफ आपण जगताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि सगळं काही मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि यापुढे सुद्धा मी अशाच काही नवनवीन गोष्टी आणि नवनवीन टॉपिक्स वरती व्हिडिओ बनवत राहणार आहे. आता काही दिवसांमध्ये आपली जी प्रोसेस होती त्यामुळे मला वेळ भेटला नाही व्हिडिओज बनवण्यासाठी. माझी सुद्धा ऍडमिशनची प्रोसेस चालू होती, त्यामुळे आता यापुढे मी तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. इवन जे मला कॉलेज भेटलेलं आहे त्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.